युवक सेवा संचालक पुणे, गोंदिया जिला क्रीड़ा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय आरोग्य अभियान, अखिल भारतीय योगासन शिक्षक महासंघ, महिला आर्थिक विकास मंडल आदि संस्थाओं द्वारा अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर माधुरी बनकर परमार इनके द्वारा जनसमूह को योगा कराया गया। इस अवसर पर नंदा खरमुड़े जिला क्रीड़ा अधिकारी, संजय मंगेश्वर जिला समन्वय, श्रुति डोंगरे नेहरू युवा केंद्र, चेतना ब्राह्मणकर जिला समन्वय, अशोक बारीकर, डॉक्टर विश्वास, दीप्ति पानपवने प्रमुखता से उपस्थित थे। तत्पश्चात अतिथियों द्वारा उत्कृष्ट क्रीड़ा कार्य करने वालों का सत्कार भी किया गया। संचालन अनिराम मरसकोल्ले ने किया। योग दिवस आपण सर्व भारतीय म्हणजे सर्व विश्वामध्ये सेलिब्रेट होतो आहे आणि त्या योग दिवसाच्या निमित्ताने मी सर्व समाजाला सर्व वर्गातील व्यक्तींना हा संदेश देऊ इच्छिते की त्यांनी पूर्ण वर्षभर योग करून स्वतःला मानसिक, शारीरिक आणि बौद्धिकरित्या संतुलित ठेवून स्वतःचं व्यक्तिमत्व शक्तिशाली बनवायचं आहे, तंदुरुस्त ठेवायचं आहे आणि मानसिकरित्या स्वतःला स्ट्रॉंग ठेवून सर्व समाजामध्ये एक सदृढतेचा संदेश द्यायचा आहे आणि सर्व समाज वर्गांनी लहानापासून तर अबालवृद्धांनी सुद्धा हा योग करायलाच पाहिजे, जेणेकरून त्यांचं जे शारीरिक स्वास्थ्य आहे, मानसिक स्वास्थ्य आहे या निमित्ताने संतुलित राहील। एवढे बोलून मी सर्वांना हा संदेश देऊ इच्छिते। भारताला एक प्राचीन देणगी प्राप्त झालेली आहे। खरं तर भारताने संपूर्ण जगाला योगाचा प्रचार आणि प्रसार करून सर्व देशातील आणि जगामधील प्रत्येक नागरिक हा आपला सुदृढ राहावा या हेतूने असं म्हटलं जातं, शरीर माध्यम खलु धर्म साधनम। तर त्याचप्रमाणे साऊंड माइंड इज अ साऊंड बॉडी। तर प्रत्येक व्यक्ती हा सुदृढ राहावा या हेतूने प्रत्येक नागरिकाने तद्वतच समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीने हा योगा करावा आणि ज्या देशाचा नागरिक बलवान तो देश बलवान असं म्हटलं जातं आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगा करणे समाजासाठी हा कंपल्सरी असला पाहिजे। तरच सगळ्यांचं आरोग्य हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या राखण्याच्या दृष्टिकोनातून योगा हा एक महत्त्वपूर्ण ठरेल। 2024 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी योग व निसर्गाचे तज्ञ माधुरी वानकर परमार, अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ राष्ट्रीय सचिव, INO डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, आज जिल्हा क्रीडा कार्यालय येथे भव्य प्रमाणात योग दिवस संपन्न झालेला आहे। स्वयं व आणि समाजासाठी योग हा फार महत्त्वपूर्ण आहे। स्वतः आणि जर समाज जर योग करेल तर आपला भारत देश सुदृढ राहील आणि सर्व भारतवासियांना मी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट।